सगळ्या शेतकऱ्याला वाटतं की आता सोलर आल्यामुळे शेतीसाठी लाईनीचा ताणच नाही राहणार, पण 5 वर्षानंतर या सोलरमुळे शेतकऱ्यांचे जे हाल होणार आहे ना ते मी तुम्हाला आजच सांगून देतो. नमस्कार मित्रांनो, पूर्ण उन्हाळ्यात नाही पण आता पाऊस कळायला लागल्यानंतर आमचं सोलर आलंय आणि आता हे सोलर आमची हिरीवरती फिट करायला आम्हाला याला त्याच रस्त्याने यायचंय ज्या रस्त्याने मोठं वाहन तर सोडा बैलगाडी सुद्धा जाणं अवघड आहे. म्हणून आम्ही थोडंफार सायमन बैलगाडीमध्ये भरलं आणि बाकीच्या ज्या 6 पाट्या होत्या त्या डायरेक्ट आम्ही 1 किलोमीटर पर्यंत डोक्यावर घेऊन गेलो आणि सोबत वरून पाऊस चालूच होता, ज्यामुळे या रस्त्यावरती चालणं तर अजून जास्त अवघड झालं होतं. पण कसं तरी पडत झडतेरीपर्यंत पाट्या घेऊन आलो आणि मग सोलार बसवायला सुरुवात केली. आता मी हे बरोबर बोलतो का नाही हे तर मला माहित नाही, पण हे जे आपल्या शेतांमध्ये सबसिडीवरती सोलार येऊ राहिले नाही यांचा सेम जिओ सारखा पॅटर्न आहे. जसं जिओने सुरुवातीला फ्री इंटरनेट आणि कॉलिंग दिली होती ना, तसंच यांनी आपल्या शेतकऱ्यांना सबसिडीवरती सोलार दिला आहे. पण जेव्हा या सोलारच्या वॉरंटी गॅरंटी संपते आणि या सोलारच्या पाट्याची किंवा मग मोटरची जेव्हा दुरुस्ती करायला लागन, खरा गेम नेमकं तेव्हा सुरू होईल आणि तेव्हा आपल्याला याच्या दुरुस्तीसाठी तोंडी मागितलेली किंमत द्यावीच लागणार आहे. कारण तोपर्यंत आपल्याला या सोलारची इतकी जास्त सवय झालेली असणार आहे की आपण कधीच या डीपीवरच्या लाईटचा विचारच करणार नाही आणि तोपर्यंत बहुतेक सर्वांच्या शेतातील या लाईट्स बंद झालेल्या असतील आणि मग शेतीसाठी विजेचा एकच पर्याय उरतो आणि तो म्हणजे सोलार, ज्याचा फायदा होणार तर फक्त या सरकारला, कंपनीवाल्याला, मोटर रिपेअर करणाऱ्याला आणि अजून सोलारच्या दुकानवाल्याला. आणि नेहमीप्रमाणे यावेळेस सुद्धा सगळ्यात जास्त शोषण शेतकऱ्याचंच होणार. बाकी माझं म्हणणं जर तुम्हाला पटलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, फॉलो करा आणि जर नसेल पटलं तर तुमचं म्हणणं कमेंटमध्ये कमेंट करून नक्की सांगा.